आता असं इकडून गेलं की कार पार्किंग येतं आहे. हनुमान मंदिर इकडं ना सगळे कुठून दरवाजा कुठून आहे काय आपण कसं येतो. आणि इथून आपण फिरलो ना, इथं पण झाडं आहेत, सगळीकडे झाडं आहेत, सगळीकडे सकाळी आणि रात्री थंड वातावरण असतं. हे आपल्याला दिसतं आहे मधून. आणखीन हे असं ध्यान मंदिर वगैरे ऐकलिंगेश्वरला वगैरे जायला. हे आमचं कार पार्किंग. ही आमच्या सासऱ्यांची आजांची इनोवा. ही इनोवा, ही आमची, ही बजाज सासऱ्यांची, ही मुलांसाठी आणलेली बाईक. ह्या बाईक आहेत. ही मोठ्या दिरांची, ही आमच्या साहेबांची क्रेटा. आणखीन ही बुलेट सासऱ्यांची. आता कृष्णा यूज करतोय, गोपीसुद्धा यूज करतात. गोपी म्हणजे माझे मिस्टर, कृष्णा म्हणजे दिरांचा मुलगा. हे इकडं गेट आहे, इकडं लाकडं वगैरे ठेवले आहेत. इथं हे गेट आहे, परवा दाखवलं. इथं लाकडं ठेवली आहेत. वखारीसारखा नजारा झाला आहे हा सगळा. तिथं आतमध्ये लाकूड तोडायचं मशीन आहे. हे रथ ठेवायचं घर आहे बाय द वे. इथून हे गेलं की असं आपण हे इथं शिवालय मंदिर. इथून मी परवा दाखवलं ना, इथं बेंच आहे बसायला, इथं बसते मी. इथं स्कूलला जायचा रस्ता. इथं आहे ही जनरेटर रूम आहे इकडं. आणि आता इकडून गेलं की ही कावेरी. इथं पाणी सोडलं की पाणी येतंय. हे हनुमान हरण आहे, इथं डियर. इथं पण हरिण आहे. खूप छान, खूप थंड वाटतंय. हे गणपतीचं मंदिर आहे. इथं बघा माकडं. बुरा मत सोचो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, सोचो बाय द हे बाय. मी हे नवीन लावलं. हे बघा फुलांची झाडं. हे शिवमंदिर आहे आमचं. इथं नाही ना आले मी. हे नवग्रह मंदिर आहे. हे गणपती मंदिर आहे. हे पिंपळाचं झाड आहे. इथं कासव आहे. इथं आमच्या मावशी, त्या अक्का म्हटल्या तुम्हाला, त्या लक्ष्मी अक्का. आणखीन इथं पण बसायला बेंच आहे. इथं झाडं आहेत. इथं फुलांची पण झाडं आहेत. बाय द वे हे झाड कशाचं आहे सांगा? मी सांगू काय? फळं उठलेत बघा. हे झाड रुद्राक्षाचं आहे. ॲक्च्युली आपल्या ठिकाणी येत नाही रुद्राक्षाचं झाड, पण या ठिकाणी आमच्या सासऱ्याने झाड म्हणजे बी पेरतानाच, झाड लावतानाच त्याला काहीतरी पूजा अर्चा वगैरे करून ते झाड उगवलं. आणि आता एवढं मोठं झालं आहे, त्याला फळं पण आली आहेत. गोल गोल दिसत असतील तुम्हाला. रुद्राक्षाचं झाड आहे. 2 आहेत ॲक्च्युली रुद्राक्ष. त्यामुळं त्याला आम्ही कोटिंग वगैरे केलं आहे. आणि फळं होतात. ते ॲक्च्युली हिमालयमध्ये फक्त येतं आहे. आणि हे जनरेटर रूम आहे. इथे जनरेटर असतं. इथं स्कूलला जायचा रस्ता मी परवा दाखवला तसं. बाय द वे आम्ही म्हणजे वडाचं झाडाला, इथं आम्ही वडाची पूजा करतो ह्या झाडाला. इथं चावी आहे. बंद नाही काय होती, तिनं बंद केली नाही ॲक्च्युली सरळ. इथं हे फुलांची झाडं आहेत. हे नवग्रहाचं मंदिर आहे. आता तिकडची पूजा आवरून हे येतील. हे बघा नवग्रह मंदिर. जे ओपन आहे ते मी उघडून दाखवायचा प्रयत्न करते. जे कुलूप आहे ते तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवीन मी. हे बघा इथं नावं पण लिहिली आहेत. आता कुंकू आहे तिथं. हे शुक्रदेव, मध्ये सूर्य आहे. हे मंगळ, हे चंद्र, हे राहू, हे शनी, आणखीन हे केतू असं आहे.
ह्याची स्थापना शिवमंदिरची 17/2/2007 रोजी केली आहे. हे मोठं गेट आहे. हे पण कुलूप आहे शिवमंदिर, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असता. वरून व्ह्यू खूप छान येतो. लाईटी पण अजून बंद केलेल्या नाही आहेत. चप्पल काढते मी इथं. हे बघा सूर्याची किरणं. मी इथं बाय द वे वॉकिंग करायला येतो ते मध्ये मध्ये. असं हा सगळा व्ह्यू दिसतोय आमचा इथून. वरून पण खूप छान दिसतोय. ते आले ना, गेट ओपन केलं की मी नक्की दाखवेन तुम्हाला. इथं शिवमंदिरची आपली श्रावण सोमवारी पूजा असते, शेवटच्या श्रावण सोमवारी किंवा महाशिवरात्रीला. तेव्हा मी इथं पूजा करतो. आणखीन इथंच प्रसाद घ्यायला बसतो. ॲक्च्युली हे कुडल संगमसारखं स्ट्रक्चर बनवलं आहे त्यांनी. म्हणजे सासऱ्यांची सगळी कल्पना. ह्याला इंजिनियर वगैरे कोणी काही नाही आहे म्हणे. सगळं सासऱ्यांनी केलं आहे हे. म्हणजे त्यांच्या डोक्यात येईल तसं त्यांनी बांधकाम करत गेले, सांगत गेले. इथं बसायला बेंच वगैरे आहेत. इथं ठिकठिकाणी चाव्या पाण्यासाठी वगैरे आहेत. इथं नृसिंहाचं मंदिर आहे. हे बघा नृसिंहाचं मंदिर. इथून असा व्ह्यू दिसतोय. इथं पण फुलांची झाडं वगैरे आहेत. इथं मुलं अभिनव आमचा इथंच खेळतोय. आतून दाखवलं असतं पण कुलूप आहे सध्या. चप्पल घालते. स्कूलचं काय दाखवलं आहे मी, पण वरून दाखवायचं होतं ते पण बघू कधी होईल. नक्कीच व्हिडिओ टाकेन मी तो पण. रुद्राक्षाचं झाड बघितलं ना किती मोठं झालं. किती छोटंसं होतं ते. आता परत जाते आहे मी. इथं बघा खूप मोठा परिसर, खूप छान आहे. तुम्ही नक्की या, नक्की विजिट करा. आणि रोज इथं प्रसाद असतो, भात आमटी शिरा वगैरे काहीतरी असं. इकडे नाही ना गेलो आपण. माझ्या भावाचं लग्न बाय द वे इथं झालं. त्यांचं फोटोशूट इथं केलेलं मोरे काकांनी. मोरे काका आमचे फॅमिली फोटोग्राफर आहेत. माझ्या लहानपणापासूनचे फोटो तेच काढतात. बघा हे इथं स्वच्छ नाही केलं आहे सध्या. असं जाऊया का इकडूनच. बापरे इथं साप वगैरे खूप असतात. त्यामुळे भीतीच वाटते मला. नारळ वगैरे असतात छोटे छोटे पडलेले असतात. इथं पण पाण्याचं हे आहे. किती घाण केलं आहे बघा की. तिथं वरती गेलो असतो पण खूप पायऱ्या आहेत. खूप दमायला होणार मला. हे बघा असं आमच्या घराचा व्ह्यू दिसतो. खूप नशीबवान आहे मी, अशा ठिकाणी माझं लग्न झालं. वारं किती छान सुटलं आहे. मस्त थंड वाटतं आहे. आणि तुम्हाला दुर्गादेवीचं पण मंदिर दाखवते. सगळे देव आहेत आपल्या महालक्ष्मी मंदिरसारखे. इथं ही पेंटिंगची रांगोळी आधीच काढली. उंबराचं झाड आहे हे आमचाच. हा किचनचा व्ह्यू दिसतोय. इथं खाली बाय द वे बाथरूम आहे. हे दुर्गादेवी मंदिर आहे. लॉक केलं आहे आता. इकडे घर आहेत. हे मेघाचं घर आहे. तिकडं कोपऱ्यात आहे ते साक्षीचं घर आहे. इथून गेटमधून आलं की हा कल्याण मंडपचा पाठीमागचा दरवाजा आहे. वरती रूम्स आहेत. हे कशाचं तरी मशीन आहे. हा आमचा ट्रॅक्टर. इथं
पण लाकडं आहेत. अरे हा गवती चहा आहे की काय, केवढा आहे बघा. आणखीन हा अन्नपूर्णेश्वरीचा मधला दरवाजा आहे. हे बघा इथं चारा ठेवलाय सगळा. हे मशीन आहे चारा कट करायचं. इथं काय काय लायटिंगचं वगैरे आहे बघा. तिथं शेत दिसत आहे. अन्नपूर्णेश्वरीचा बंबा वगैरे दिसतोय. हे बघा असं आहे. इथं गिरण आहे. आता इथं लॉक आहे. हे बघा इथून दाखवते मी. जनावरांचा गोठा, सगळ्या गाई म्हशी बघायलात माझ्याकडं. हॅलो, हाय. हे बघा, हे बघा, हाय. हा बघा पाठीमागं ते सगळं शेत आहे. दाखवेनच मी तुम्हाला. इथून जाऊया काय आपण. हा बघा माकडांची पाय कसे उठलेत त्याचे. इथून हा रस्ता आहे. हे बघा गोठ्याचा व्ह्यू हा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसत आहेत. हे बघा बैल आहे तिथं. बैलच आहे ना तो, काय गाय आहे. हे बघा इथं खत तयार होत आहे. शेण आणि गोमूत्र, शू, म्हशीचा शू वगैरे इथं सगळं येतं आहे. खत तयार होतं इथं. ही शेती. इथं साऱ्याचं घर आहे. तिथं एक घर आहे. हा बघा इकडं नारळाची झाडं, केळीची झाडं. केळीची पानं आम्हाला नैवेद्याला लागतात, त्यामुळं ही बॅक साईड आहे गोशाळेची आमच्या. खूप छान, खूप मोठा एरिया आहे. आल्यावर तुम्हाला नक्की आवडेल. नारळाचं झाड आहे इथं. आत ओपन असतं तर आज जाऊन दाखवलं असतं मी, पण जसं बाहेरून दिसतंय तसं जात आहे. फरशा वगैरे काय काय ठेवलेत. काय आहे हे? कसलं तर फळ आहे बहुतेक. आय डोंट नो. नारळ पाणी पिलेली. गवती चहाच आहे काय हा खरोखर? नाही, गवती चहा नाही. हे पाण्याचं. हे बघा इथं रूम्स आहेत. हे शेड दिसतंय ना वरती, इथं रूम्स आहेत. खिडक्या आहेत इथं. आणि हा आमचा व्ह्यू. लाईट अजून चालू आहेत. हे इकडे आल्याशिवाय ते काय लाईटी बंद होणार नाही आहेत. हे गेट आहे. हे बघा आमच्या घराचा बॅक साईड. दुर्गादेवी मंदिर. स्कूल बसेस. आकाशकंदील अजून काढला नाही तसंच. ही मोठी घंटी. आता बॅक साईड पण तुम्हाला दाखवते घराची. इथं मुलगा स्वच्छ करतोय. रांगोळी. बघा ही फुलांचे काही काय झाडं. हनुमानचं मंदिर. हा रस्ता. हा इकडचा रस्ता. डॉगी झोपली तिथं. हे चिंचेचं झाड. हा आमचा एंट्रन्स आहे मठाचा. हे बघा तिकडे वरती पण रूम्स आहेत. ॲक्च्युली ही आमची रेशन रूम आहे. तर रेशन असतं सगळं. इथंपर्यंत जागा आमची आहे. ॲक्च्युली ही पण आमची होती, पण त्यांनी ती बळकावली.
हे गेट आहे बॅक साईडचं. हे पण आमचंच होतं, पण त्यांनी ते घेतलं. इथं पाण्याचे नळ आहेत. हे रेशन रूमची खिडकी, ही बॅक साईड. इथं खाली रूम्स आहेत, टीचर्सना केले. इथं मी आणि हे आधी जेवण बनवायचो आम्ही. इथं सासूबाई छोट्या कपडे धुतात मधल्या. इथं डॉगीचं घर आहे. हे बघा, डॉगी आहेत 2. हे अंतू भाऊजींचं, म्हणजे माझ्या छोट्या दिरांचं, मधल्या दिरांचं घर. हे मधल्या सासऱ्यांचं. ते शेतात काम करतात. इथं पण झाडं लावली येते ना. इथं बघा पुदिना, हिरवागार, तुळस. इथून वरती गेलं की माझ्या मोठ्या दिरांची रूम आहे. इथं हे मंदिर आहे. ही टीचर्सची रूम आहे. ही वरती कम्प्युटर रूम आहे. वरती टेरेस आहे. इथं कपडे वगैरे वाळत घालतात, हा त्यांचा परिसर आहे. इथं माझे छोटे सासरे राहतात, जे पोलीस आहेत. हे बघा, हे बहुतेक पानाचं झाड आहे. हे मनी प्लांट किती छान लावलं आहे बघा, किती छान उगवलं आहे. इथंपर्यंत, इथं मध्ये दिसते ना, ती कृष्णाची रूम आहे. वरती आहे, तिथं डॉगी ठेवलं आहे आम्ही, टॉमीला. वरती जाते, दाखवते तुम्हाला. पुदिना घेते, 1 मिनिट. बाय द वे, इथं हेमाची रूम आहे, म्हणजे मधल्या दिरांची बायको. इथं वरती जाते मी. त्यांची रूम. त्यांची रूम. इथं पसारा असतो ह्यांचा सगळा. त्यांची रूम आहे. इथं ॲक्च्युली एक फॅमिली राहण्यासारखं सगळं आहे. हे बघा, इथं पण पसारा आहे. वरती पण पसारा आहे. कूलर आहेत, फॅन आहे. इकडे वॉशरूम, बाथरूम. इथं कोण सहसा येत नाही. हे बघा, असं एक फॅमिली निवांत राहू शकते आरामात, अशी सोय आहे इथं सगळी. आणि प्लांट किती छान आला आहे. इथपर्यंत गेला आहे. हा वर जाऊन व्ह्यू दिसतो, खिडकी. हा असा वरून व्ह्यू दिसतो. इथं सगळी आमचं गाव यारणा. ही बस्ती आहे जैनांची. हे बघा, इथून कुलूप आहे, इथून दरवाजा आहे.